हॅलो. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, प्रथमतः तिला अभिवादन करते. यानंतर व्यासपीठावर विराजमान आपल्या वाघोली गावचे सरपंच आदरणीय आकाशभाऊ तायवाडे, उपसरपंच आदरणीय ऋषिकेशभाऊ ठाकरे, त्याचप्रमाणे आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय बेलखेडे दादा आणि आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय ईश्वरदासजी वानखडे दादा, या सर्वांना, तसेच या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले तमाम वाघोलीवासी मान्यवर मंडळी, सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करते. आज 19 फेब्रुवारी 2023 आणि या ठिकाणी आपण शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम जगदंबा ग्रुपचे खूप खूप अभिनंदन करते का त्यांनी मागल्या वर्षीपासून एक खूप छान कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली. मागील वर्षीसुद्धा कार्यक्रम खूप छान झाला आणि आमच्या पूर्ण स्टाफला, शिक्षिकांना आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणास्तव आम्ही उपस्थिती देऊ शकलो नाही. आजही शाळेच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे, कारण मॅडम लांबच्या आहेत आणि रात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांची इच्छा असताना सुद्धा त्या या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाही आणि त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. राज्य असंख्य झाले आजवर या जगती, राज्य असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान कुणी न झाला. एकच राजा महाराष्ट्रात जो झाला तो शिवछत्रपती झाला, तो शिवछत्रपती झाला. आम्हाला या ठिकाणी मुलं शाळेमध्ये आले होते. आमचे सुमित दादा आहेत, कुणाल दादा आहेत, सर्वांचं नाव नाही घेऊ शकत, पण जगदंबा ग्रुपची सर्व मंडळी शाळेमध्ये आले होते आणि म्हणे मॅडम यावेळेस म्हणे आपल्याला फक्त आपल्या चिमुकल्यांसाठी कार्यक्रम करायचा आहे. मागील वर्षीचं स्वरूप वेगळं होतं, या वर्षीचं स्वरूप आपल्याला आपलं जे भविष्य आहे या ठिकाणून वाघोलीचं जे 10 वर्षानंतरचं जे चित्र आपल्या शाळेमध्ये घडवू पाहत आहे, त्या चित्रासाठी त्या चिमुकल्यांचा कार्यक्रम आपल्याला आपल्या गावामध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे. म्हटलं आम्ही तर आमच्या चिमुकल्यांसाठी कधीही तयार आहोत, कारण की मी स्वतः असं समजते की माझे विद्यार्थी म्हणजे माझे दैवत आहेत, कारण की ते आहेत म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी या शाळेमध्ये नोकरी करते आणि ते माझं वर्तमान घडवत आहे. माझे स्वतःचे मुलं हे माझं भविष्य जरी असले तरी माझं वर्तमान म्हणजे माझे विद्यार्थी आहेत आणि माझे ते चिमुकले आहे आणि त्यांच्या चिमुकल्यांच्या आनंदासाठी मी कधी पण तयार असली पाहिजे, हे असं आम्हाला सर्व शिक्षकांना वाटत असते. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या विनंतीला, निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मला जो मोह होता तो मला काही आवडता आला नाही. शिवरायांचं विषयी बोलताना दादांनी सांगितलं, कुणाल दादांनी, का त्यांनी यावेळेस जो कार्यक्रम आयोजित केला तो खूप चांगल्या रीतीने आयोजित केला. येतात विचारप्रवाह, येत असतात, DJ पाहिजे, ठीक आहे, असतात विचारप्रवाह, पण त्यावर त्यांनी मात करून आज इतक्या छान चिमुकल्यांचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. खरंच त्यांचं खूप खूप कौतुक आहे. कारण इथून 350 वर्षाआधी एक व्यक्ती असा होऊन गेला, 350 वर्ष उलटली, राजेशाही गेली, 150 वर्ष गुलामगिरीची पण गेली, इंग्रजांचं राज्य सुद्धा गेलं, लोकशाही आली, 70 वर्ष लोकशाहीची पण गेली, जात आहेत, पण तरी सुद्धा आपण शिवरायांना विसरू शकलो नाही, विसरणारही नाही. असं काय होतं या व्यक्तिमत्वामध्ये, असं काय होतं ह्या राजामध्ये की आपण त्यांना विसरू शकत नाही आणि विसरणार नाही. त्यामध्ये कारण शिवाजी म्हणजे एक केवळ व्यक्ती नाही, एक व्यक्तिमत्व नाही, तर तो एक विचार आहे, एक प्रेरणा आहे का जी रुजली आहे ती कधीही संपुष्टात येणार नाही. आणि हा एक जो प्रेरणेचा स्रोत आहे, हा एक जो झरा आहे, त्यापासून आपल्याला चिरंतन काही ना काही त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला गुणवैशिष्ट्यांपासून शिकायचं आहे आणि आपला जीवन प्रवाह चालवायचा आहे. इतिहास शाळेमध्ये शिकवला जातो. इतिहासाकडे पाहताना नेहमी या दृष्टीने पाहावं लागतं का ज्याप्रमाणे आपण एखादी 2 व्हीलर चालवतो किंवा आपण 4 व्हीलर चालवतो आणि आपण 4 व्हीलर चालवत असताना ज्याप्रमाणे मागचा जो बाजूचा आरसा असतो आणि आपण मागचं चित्र त्यामध्ये पाहतो, तेवढ्या दृष्टीने आपल्याला इतिहासाकडे पाहायचं असतं. म्हणजे काय, मागे झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुका आपल्या भविष्यात होणार नाही आणि मागे झालेल्या ज्या चांगल्या घटना आहेत त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला काहीतरी घडवायचं असते आणि आपला जो मार्ग आहे, प्रगतीपथ आहे, तो सुकर करायचा असतो. आता शिवराय घडून गेले, आपण त्यांच्याविषयी प्राथमिक माहिती आपल्याला सगळी माहिती आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन मला काही त्यांचे गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी थोडीशी सांगावीशी वाटतील. की बघा,
गुलामगिरीची सवय लोकांना त्या 350 वर्षापूर्वी झाली होती. अन्यायकारक जुलमी राजवटीचे राजे राज्य करत होते आणि त्यांच्यासाठी नोकरी करणारे कोण होते तर आपले मराठा सरदार होते. त्यांच्यासाठी चाकरी करणारे कोण होते तर मराठा सरदार होते. ते त्यांना जिंकून द्यायचे. याचा अर्थ तलवार प्रत्येकाच्या हातात होती, ढालही प्रत्येकाच्या हातात होती, मनगटात जोरही प्रत्येकाच्या होता आणि शरीरात ताकद आणि जोमही प्रत्येकाच्या होता. पण फक्त शिवाजी महाराजच असं काय करू शकले, त्यांच्यामध्ये असा वेगळा काय गुण होता का त्यांनी स्वराज्य स्थापन ते करू शकले. तर या ठिकाणी मला त्यांचा एक गुण महत्त्वाने सांगावासा वाटतो, तो म्हणजे त्यांच्या अंगी असलेलं अतुलनीय धाडस, दृढ इच्छाशक्ती. आणि या इच्छाशक्तीच्या भरवशावर त्यांनी एक स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. ती परिस्थिती अशी होती का जेव्हा स्वप्नात सुद्धा कुणाला असं वाटत नव्हतं का आपलं राज्य असलं पाहिजे, आपलं मराठ्यांचं राज्य असलं पाहिजे. पण ते स्वप्न शिवाजीराजांनी पाहिलं आणि ते पूर्णत्वास नेलं. हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्यांच्या या आज आपण जी शिवजयंती साजरी करत आहोत, त्यांच्या एकेका जीवन प्रवाहातील एकेका घटनेपासून आपल्याला एक एक गुण घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आत्मसात करायचा. तर आज आपण त्यांच्यापासून घेऊया त्यांनी दाखवलेलं धाडस आणि दृढ इच्छाशक्तीच्या भरोशावर त्यांनी मिळवलेलं त्यांचं ध्येय, स्वराज्य स्थापनेचं. बघा, वय होतं केवळ 15-16 वर्षांचं आणि 15व्या-16व्या वर्षी अतिशय लहान खेळण्याचं वय असताना त्यांनी तोरणागड नावाचा किल्ला त्यांनी जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्वांना वाटत होतं 15-16 वर्षाचं पोरगा आहे, लढाई करायला चाललेला आहे, खेळ खेळतो आहे. पण जेव्हा भगवा झेंडा तोरणागड किल्ल्यावर फडकला तेव्हा सर्वांच्या नजरा ताठ झाल्या का हो, आपला शिवराय काहीतरी निश्चित आपल्याला चांगले दिवस दाखवला. आणि त्यामुळेच आणि आपण आपलं चित्र काय बघतो आपल्या गावामध्ये, आपली 15-16 वर्षाची मुलं काय करतात, मोबाईल घेतलेला असतो, व्हॉट्सअप पाहतात, फेसबुक पाहतात आणि त्याही पलीकडे जाऊन आता तर नवीन आलेले ते रील्स आणि काय शॉर्ट्स वगैरे काय. तर आपण त्यांच्यापासून हे शिकलं पाहिजे. आपलं हे ध्येय घडवण्याचं वय आहे, त्याला आपण सुरुवात या 15व्या-16व्या वर्षापासून केली पाहिजे आणि आपलं ध्येय निश्चित करून आपलं ते गाठलं पाहिजे. हे आजच्या तरुण पिढीने त्यांच्यापासून शिकण्याचं कारण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच बघा, या ठिकाणी मला थोडासा विषयाला वेगळा एक मुद्दा मांडावासा वाटेल का एक फारुख नाईकवाडे म्हणून एक लेखक आहेत. त्यांनी स्टील फ्रेम नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. जर कोणाला मिळालं तर नक्की वाचा. खूप प्रेरणादायी पुस्तक आहे स्टील फ्रेम. आणि त्यामध्ये त्यांनी कशाचं वर्णन केलं आहे तर आतापर्यंतचे जे IPS IAS अधिकारी झालेले आहेत त्यांच्या जीवन प्रवाह कसा झाला आणि त्यांनी आपलं कसं यश त्यांनी संपादन केलं याचा संपूर्ण त्यांनी जीवन प्रवाह त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. आणि त्यामध्ये विश्वास नागरे पाटील आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेत. विश्वास नागरे पाटलांची त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे का ध्येयाने एवढे सपाटून गेले होते विश्वास साहेब की आपल्याला IASचं स्वप्न आपलं पूर्ण करायचं आहे तर ते स्वतःची कटिंग घरातच वेळेवाकडे तिरपे केस कापून घ्यायचे. कारण काय वाटतं तुम्हाला, कारण काय असेल? टाइम म्हणतात, टाइम ते तर असेलच. सोबत त्यांनी असं जोडलेलं आहे का बाहेरच्या जगामध्ये जो मोह आहे, वय तरुण वय आहे आणि बाहेरच्या जगातलं जे चित्र आहे त्याचा मला मोह झाला नाही पाहिजे. आरशात पाहून मी एकदा बाहेर निघेल तेव्हा मला माझा जो अवतार आहे तो मला बाहेर जाऊ नाही देणार आणि मला माझ्या अभ्यासापासून परावृत्त करणार नाही. बघा, एवढ्या बारीक सूक्ष्म नियोजन आपल्याला करावं लागतं जेव्हा आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असते. म्हणून नक्की स्टील फ्रेम नावाचं